ते वर्तमान सर्वै जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्ये विडबन बना स्वयापन दावित. हे लघुनाट्य करून दाखवू लागलेले तर स्वयंभ्रमय अवतरण यावं लागतंय तेव्हा हे सगळे कार्य होते. निर्गुण रंगामध्ये काय होत नाही. तसं या ठिकाणी आता येऊन रामचंद्र कशा युक्तीने लक्ष्मणाला सावध करतात, काय करतात, कुणाला काय बोलतात, सविस्तर ऐका म्हणले. विकळ देखोणी लक्ष्मण जाणोनी भविष्याचे चिन्ह व्रथा करी विलपण तेची लक्षण धारा. या ठिकाणी आता स्वयंभ्रम असताना रामचंद्राजी स्वयं बंधूपाशी गेले आणि काय बोलावले म्हणजे हे विलपन करून दाखवायचंय. हे लक्ष्मणा आता काय करो काय नाही अशी स्वतः स्वयंभ्रम असून रामचंद्र घाबरले. काय होतं काय नाही, काय करावा काय नाही अशी विकट अवस्था झालेली आहे. सौमित्र देखोनी रुधी रोक्षित धरोनी सुक्षेनाचा हात बंधू स्नेहे कळकळीत काय बोलत श्रीराम. रामचंद्र म्हणले सुसेना, अरे सुसेनाचा हात धरलेला आहे स्वयंभ्रमय. रामचंद्र म्हणले काय करावं म्हणले. अरे सुसेना, अरे येऊन बघ ना बाबा, अरे माझ्या लक्ष्मणाला काय होतंय. स्वयंभ्रमय आज रामप्रभूने त्या सुसेनाचा हात धरलेला आणि पुढे काय सांगतात. प्राणा परीस अधिक जाण सका बंधू लक्ष्मण मजा ऐकले सांडून सोय प्रयाणा मांडिले. सुसेना, माझ्या जीवापेक्षा प्राणापेक्षा काय हे लक्ष्मण माझा म्हणले अति प्रेमळ म्हणले काय आणि मला त्याच्या कसं म्हणले. अरे वनोसळ आलो मला सोडून जातो की काय. हे बघ रे सुसेना आता काय करू असे या ठिकाणी विनंती करून रामचंद्र बोलू लागले. सखे बंधू दोघे जण हे रैराचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळवया. अरे या ठिकाणी म्हणले सुसेना काय सांगू म्हणले. दोघं सख्य भाऊ म्हणले आम्ही वनात आलो म्हणले. वडिलाचं पितृवचनाचं ऐकायचं म्हणले काय उल्लंघन करायचं नाही. तसं या ठिकाणी त्यांच्या मुखातून जे शब्द गेले ते आम्ही वचन पाळलं आणि संगतीनं आम्ही वनवासाला आलेलो आणि हे काय कथा होऊ लागलेली असे सांगू लागले. वचन ऐके सुषेना लक्ष्मणे वेचलिया प्राणा मज चाड नाही निज प्राणा इरदाना काय चाड. लक्ष्मणा अरे या ठिकाणी सुसेना, अरे माझं काय खरं म्हणजे आता जर लक्ष्मण गेला मला कशाची चाल नाही, राजाची चाल नाही, कशाची चाल नाही म्हणजे काही गरज नाही. उभ्या उभ्या माझा प्राण जाईल रे सुसेना असे हात धरून स्वयं रामचंद्र सांगू लागले. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परम शौर्य बुडाले सर्व बंधू स्वयमेव अंतरला. अरे सगळं माझं शौर्य धैर्य ऐसकी सगळं बुडाला म्हणले आता माझं काही खरं नाही. सुसेनाचा हात धरून रामचंद्र विनंती करून बोलू लागले. बुडाली माझी धरती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधू निश्चिती अंतरला. खरं खरं म्हणले सुसेना म्हणले आता माझं काय खरं नाही म्हणले. माझा बंधू आता राहत नाही म्हणले. काय विकासित पडलेला आहे, मला चिंता पडलेली आहे. अहो स्वयंभ्रम त्यांना चिंता कशाची आहे. कशी तुम्हा मला चिंता. अरे चिंतामध्ये काय होतंय चित्ता आणि चिंता ही चिंता जित्यापणे झाली ती सगळ्याला माहिती माय बाप आणि चित्ता एकच वेळा मारते. तसं या ठिकाणी चिंता करू लागले तर आता पुढे काय होतं म्हणले. नेत्राय तसे अंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्य व धरवे करी धीर निर्धारी न धरवे. सुसना आता माझा धीर काय पोहोचणार म्हणले. थर 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 कापू लागले, लटलट करू लागले. फक्त या बंधुरायाच्या स्नेहामुळे काय म्हणले अंतरला म्हणले काय करू असा विकट अवस्था झालेली आहे. प्राण जाती विकळ मतीना स्मरे अळमाळ वाचदा तसे बरळ शरीर चळवळ कापत. तळसळ कापू लागले, थरथर कापू लागले. आपण एखाद्या गारठ्यात गेलो काही जर झालं तर लटलट दात खडखड वाचते तशी अवस्था झाली म्हणजे रामचंद्राची. फक्त भावामुळे म्हणले भावाचं प्रेम असं लागतं म्हणले. तसं राम कथेमध्ये काय एवढे बंधू हे सगळे वागतात तसं आपण तुम्ही वागायचं म्हणून ही रामकथा आहे. नाही तर काय नाही हो आता सांगायची पुढे करायला सगळे एकच या ठिकाणी खरोखरच रामप्रभू भावासाठी अगदी विलाप करतात. आता आता
मज युधाचे कार्य कोण हेश कोण गे आपण कोण कार्य बंधू रावण बंधू लक्ष्मण अंतरला आता म्हणलं हे युद्ध करायची गरज नाही आणि हे काही करायची गरज नाही यश कीर्ती धैर्य सगळं उडालं म्हणले पण आता माझ्या बंधूला उठवायचे काय करावा काय नाही असं या ठिकाणी विचार करू लागले चाड नाही विजयव्रती चाड नाही धरती गती चाड नाही शकीर्ती बंधू निश्चिती अंतरला आता म्हणले मला कशाचीच गरज नाही यश कीर्ती नाही युद्धाची नाही कशी राज्याची नाही कशाची चाड नाही म्हणले अरे माझा प्राण उभाट्या जाईल म्हणले काय करावा काय नाही सुसेनाचा हात धरून त्या ठिकाणी बोलू लागले जीविताची चाड कोण उभ्याच मी सांडीन प्राण या जिन्याचे सुख कोणा बंधू लक्ष्मण अंतरला अरे जर माझा लक्ष्मण गेले या जिन्याचं काय म्हणले हक्का बंधू म्हणले एवढा प्रेम त्या भावावरती म्हणले हा असा प्रेम पाहिजे म्हणले तसं या ठिकाणी काय करू काय नाही असा विचार झालेला आहे नाव पावरे लक्ष्मणा का करी तोशी प्रयाण मज सांडोनी दिनवंदना पुण्या स्थान जातोशी अरे लक्ष्मणा जाव रे पावरे माझ्याकडे काय गुन्हा झाला रे अरे तू का उठत नाहीस अरे या ठिकाणी काय चुकलं रे स्वयंब्रह्म राम प्रभो भावाला बोलतात आणि भाऊ मूर्छित माडीवर पडलेला अशी अवस्था आहे म्हणले वनी मी पिळदासी हे उपवासी म्हणून ये रुसून जातोशी मी युद्ध करिता भागलाची म्हणून जाशी विजवया अरे लक्ष्मणा उठ की रे चल ना आपला पुढचे कार्य करायचे अरे तुला उपाशी ठेवलं म्हणतो रुसला का काय युद्ध करायला लावलं म्हणतो रुसला का काय मला सोडतो का काय असे रामचंद्र लक्ष्मणाला बोलू लागले इंद्रजिता सारिका रणयोधारणी श्रमदासी तू करिता द्वंद्व की सीता बोलली उपवादा त्या विषादा मानिले ए लक्ष्मणा अरे तुला इंद्रसारखा महावीर म्हणले काय तुला पाठीमध्ये युद्ध करायला अरे तितकं शिल्लस काय अरे भागलास काय अरे तुला काय होत रे असा कोण रामचंद्र लक्ष्मणाला श्री हरिभक्त पारायण विनोद दादा नागरगोजे सूचक मज बेटी आणि वाचक मजवरी रुसदासी कार्य दोघे जीवनीचे सांगा सुरेश भोसले. अरे या ठिकाणी अगदी काय घेऊन म्हणले चला लवकर. अनुप म्हणले आपण वनवसरा आणि संतीत म्हणले सगळे भाऊच म्हणले असे त्या ठिकाणी सांगू लागले विलाप करू लागले